ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, मी विज्ञानवादी. आपला जो व्हिडिओ आहे ना, हा कोणचा विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. आता मी विज्ञानवादी माणूस आहे. मी अंधश्रद्धा मला आवडत नाही. बघा, आपल्या या पुराणामध्ये काही लिहून ठेवलं आहे, हे काही काल्पनिक आहे. आता बघा, शाळेचा मुलगा असतो पहिलीला, आणि त्याला काय लिहून सांगितलं, क करवतीचा, ख खनाचा, आघाडीचा, आणि मग त्याला ते पडतं. पण ज्या वेळेला मुलगा 10वी 12वीला जातो, त्यावेळेला त्याला क करवतीचा, ख खानाचा ते चालत नाही, त्याला पुढचं ज्ञान असतं. तसं त्यावेळेच्या लोकांची जी बुद्धी होती आणि त्यांना ते लिहून ठेवलं आहे, 33 कोटी देव समजवले, ते त्यावेळेची होती. पण आज विज्ञान युगात ते 33 कोटी देव मान्य नाही. काय आता देवाची व्याख्या, देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव कुठे? आईबापात आहे. देव कुठे? पंचमहाभूतात आहे. हा देव पंचमहाभूताचा आहे आणि प्राणी मात्रात आहे. आता काही लोक म्हणतात वर स्वर्ग आहे, खाली पाताळ आहे. आता विज्ञान काय म्हणतं? पृथ्वी गोल आहे, ती स्वतः भेटती फिरती, आणि तिच्याभोवती काय फिरतो? चंद्र फिरतो, आणि सूर्याभोवती फिरती. तर सूर्याची सावली पृथ्वीवर पडती, ती चंद्रावर जाती, चंद्र उजेड देतो. आणि हे जे विज्ञान सांगते, आणि मग ह्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू आहेत काय? तर हे 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी जीवजंतू. झाडं आहेत, झाडं 18,000, वनस्पती 20,000 होत्या, आणि 18,000 आहेत. त्याचे रस 6 आहेत, खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट, आंबट. आणि मग त्याचा आयुर्वेदाचा उपयोग केला जातो. आणि या पृथ्वीमध्ये सूर्याची जी उष्णता आहे पृथ्वीमध्ये मिळते. आणि पृथ्वीमध्ये काय आहे? 70% पाणी आणि 30% जमीन आहे. त्याच्यातलं काही पाणी खार आहे, काही गोड आहे. आणि मग ह्या 30% जे आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 70% पाणी आहे, आणि 30% इतक्या आहेत. आता बघा, एखाद्या माणसाने जर आपलं चांगलं काम केलं, आपण काय म्हणतो? काय माणूस देवावानी. आणि एखादा माणूस जर त्रास द्यायला लागला, आपण त्याला काय म्हणतो? काय राक्षस आहे. आपण एखाद्याकडं बघत राहिलो, आपण काय भूतवानी बघतो. म्हणजे पंचमहाभूत, भूत म्हणजे आत्मा, आत्म्याची व्याख्या काय? भूता. आणि भूत आपणच होतो. आपणच देव आहे, आपणच राक्षस आहे, आपणच देव आहे. आणि म्हणून काय बना? देव बना. देव बना म्हणजे काय? जगा आणि जगू द्या. काय? प्राण्यावर दया करा, ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि मग बघा, हे जे जग आहे, जग खूप मोठं आहे. ह्या जगामध्ये जर एकच वस्तू असती खायला एकच आवडली असती, ती मिळाली नसती. ह्या जगामध्ये एकच प्रकारचा जर देव असता, एकाने मानला असता, आणि त्या देवस्थळाच्या ठिकाणी लोक चोंदून मेले असते. मग या जगामध्ये सगळ्यांना एकच जर रोग असता, ते औषधही मिळालं नसतं. म्हणून भगवंताने काय केलं आहे? भिन्न भिन्न, ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. आणि देव वेगळे, पंथ वेगळे, धर्म वेगळे. आणि मग या जगामध्ये वेगवेगळे पंथ. ज्यांनी देव मानायचे सांगितलं, मग त्याला काय मिळलं? पंथ झाला, त्याला धर्म मानलं गेलं. मग पंथ कोणकोणचे जगामध्ये? हिंदू धर्म, या जगामध्ये ख्रिश्चन धर्म, या जगामध्ये पारसी धर्म, जैन धर्म. गौतम बुद्धाने सांगितलं, कोण? गौतम बुद्धाचा धर्म. आणि हे कोण? मानभाऊ पंथ, शीख धर्म, आणि धन्य निरंकारी.
आता धन्य निरंकारी कसं झाला, नामदेवाला ज्या वेळेला देव देवळा दिसायचा आणि नामदेव ज्या वेळेला पंजाबमध्ये गेला, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. आणि मग त्यांनी निरंकार धर्म, देवकुडे निर्गुण निराकार, सगुण भक्ती, सगुण म्हणजे प्रत्यक्षात मानणं, असा असा देव आहे. आणि निर्गुण भगवंत दिसत नाही आणि निर्गुण भक्ती केली जाते. आणि मग यांनी ही भक्ती सुरू केली. आणि मग शीख धर्मात ज्यांनी माहिती सांगितली, गुरु नानक, येशू ख्रिस्ताना जे विचार सांगितले ते वेगळे, गौतम बुद्धांना विचार सांगितले ते वेगळे, जैन धर्माचे विचार वेगळे, मारवाडी धर्माचा ते वेगळे. आणि हे जे वेगवेगळे विचार सांगणारे ते आहे. आणि म्हणून आज जर विचार केला, सगळं जर एकच असतं तर चोंदून मेले असते. म्हणून यांनी काय सांगितलं, येळमाळ कचर पण एकादश कर. आणि भागवतात काय सांगितलं, तुम्ही कोणत्या देवाला माना पण माना. देव म्हणजे काय, हे मन आहे आणि 6 विकार आहेत. ते इकडं तिकडं धावतात, वाईट कृत्य करतात. आणि त्यांची वाईट कृत्य करू नये, ते कुठंतरी स्थिर व्हावा. आणि स्थिर होण्याकरता त्याचं नाव देव, त्याचं नाव धर्म. मग बघा कोणत्या धर्मामध्ये एकमेकाला मारा शिकवलेलं आहे. कोणत्याही धर्माची शिकवण जगा आणि जगू द्या. पण मी यांनी ह्या पद्धतीनं भक्ती केली ना, मग मी त्या पद्धतीनं करणार. माझाच देव मोठा, माझाच धर्म मोठा, हा जिकडं तिकडं वाद बदलेला आहे. म्हणून मनुष्य आहे, मनुष्याच्या जाती किती आहे, जाती फक्त स्त्री पुरुष आणि नपुसक. आणि देव आपल्या हृदयात आहे. पण मीच मोठा आहे. आणि धर्माची व्याख्या सांगता सांगता तो धर्मसंस्थापक काय करतो, सांगत जातो, आणि मलाच देव माना, माझ्याच पाया पाडा. आता गुरुची व्याख्या काय, कृष्णम वंदे जगद्गुरू. ह्या जगाला विचार दिले कोण, कृष्णाने. ह्या जगाला विचार कोणा दिले, तुकारामानी, ज्ञानेश्वरांनी. आणि खरा गुरु कोण आहे, खरा गुरु निसर्ग गुरु आहे आपला. उन्मत्त मानवाला शिक्षा देणारा कोण आहे, निसर्ग आहे, पंचमहाभूत आहे. त्याच्या पलीकडे जो तो वागला तर त्याला कोणची शिक्षा देतो, ध्येयदंडाची. त्याला तो संपून टाकतो. म्हणून निसर्ग नियमाने वागा. प्राणी मात्र जे आहे ना, पशुपक्षी, ते निसर्ग नियमानं वागतात. त्यांना कुठं डॉक्टर आहे, त्यांच्याकरता कुठं दवाखाने आहेत सांगा. कावळ्यांना कुठं दवाखाना आहे, पशुपक्ष्यांना, हे जेवढे प्राणी आहेत यांना कुठं दवाखाने आहे, आणि ते सुखाने जगतात. आज माणूस काय करतो, सारखा दवाखाना, मला असं झालं. अरे तुला झालं नाही, तू चुकला, आणि तुला शिक्षा कोणा दिली, ही निसर्गानं दिली. हे पंचतत्व आहे. म्हणून किती खावा, कसं खावा, केव्हा खावा, हे काय सांगितलेले, गीतेत सांगितलेले. म्हणजे गीता कोण आहे, हे आपली आई आहे. गीता कोण आहे, हा आपला जीवनग्रंथ आहे. म्हणून काय होती, गीतेची जयंती. पण मग आज काय झालं, आपल्याला गीता वाचायला वेळ नाही. काय गीता गाढवा पुढं वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. अहो आज जर म्हटलं ना, ग्रंथ मिळती नाही, त्याला पैसे लागतात, शोधायला वेळ लागतो. बघा आपल्या मोबाईलमध्ये सगळं तुझे आहे, तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या इंटरनेटमध्ये, या गुगलमध्ये सगळे धर्मग्रंथ सगळे आलेले आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यापाशी. पण आपण ते बघतो का? आपण काय बघतो, तारक मेहता, आपले गेम खेळत बसतो. आणि जे नको आहे ते पबजी. आणि या पबजी पाहून मुलं वाईट झाले, मुली वाईट वळणाला गेल्या. आणि म्हणून चांगलं बघा, ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते आहे. गीता मिळती, भागवत मिळतं, नवनाथ मिळतो, आणि जे पाहिजे ते मिळतं. म्हणजे एवढी सोय करून तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागला चुकलाशी. आपल्यापाशी आहे, पण आपण त्याच्याकडं बघितलं नाही. म्हणून कोणत्याही धर्माची शिकवण वाईट नाही आहे. खरा धर्म खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.
जगी जे दीन पद दलित, जगी जे तयाला, जाऊन सुख व्हावे जगाला, प्रेम अर्पावे. एकनाथ महाराजांनी काय केलं होतं? गाढवाला पाणी पाजलं. काय? गाढवाच्या तोंडात पाणी टाकलं. याच्यात सुद्धा देव आहे. नामदेवाला देव कुठं दिसला? कुत्र्यात देव दिसला. काय? आणि तुकारामाने सांगितलं, आणू रेणू थोकडा, तुका आकाशा एवढा, देव पावयाशी गेलो, ते देव होऊन ठेलो. तुकारामाने सांगितलं, मी देव पाहायला गेलो, मी देव झालो. म्हणून वागणुकीनं काय बना? देव बना. राक्षस बनू नका. आज राक्षस म्हणजे काय? माझं भरलं म्हणजे बास, मला कोणाची गरज नाही. आणि आज जिकडं तिकडं राक्षस झालेले आहेत, जिकडं तिकडं भूतं झालेले आहेत, जिकडं तिकडं सैतान झालेले. आणि म्हणून काय बना? देव बना. आणि आपल्यापाशी चांगलं ऐका, चांगलं पहा, चांगलं वागा, चांगलं खा. हा रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आपण काय खातो? तमोगुणाचं अन्न खातो. आणि मग हा विषय विकार, वाईट विचार, वाईट विकार, हे जे आज उत्तेजक खातं. आणि उत्तेजक खाण्यामुळं आपले विचार बदलले. आणि मुली, जे तरुण म्हातारी माणसंसुद्धा भ्रष्ट झालेत. आणि हे बघण्याकरता सात्विक आहार घ्या. सात्विक आहार घ्यायला हा तमोगुणी आहार आला. आणि या आहारामुळं मन बुद्धीचं वाईट खाणं, वाईट पाहणं आणि वाईट ऐकणं. म्हणून चांगलं खा, चांगलं वागा, चांगले विचार घ्या, चांगलं पहा. आणि या इंटरनेटमध्ये सगळी सोय आहे. ही कळकळीची विनंती. आणि हा आपल्याला भैरवनाथ चॅनलतर्फे एवढं तुम्हाला सांगत आहे. बघा, तुम्हाला विचार पटले असेल, क्लिक करा, सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.